अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतलेले आहे। आज गुरुपौर्णिमा ही देशभर आणि देशवासी इतर जगभर ज्या ज्या देशात असतील तिथं गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि सश्रद्धांतकरणाने आपले भारतीय बांधव हे पार पाडून राहिलेले आहेत। गुरुपौर्णिमा हे गुरुचं पूजन आहे। गुरु म्हणजे देव, देव म्हणजेच गुरु, आणि गुरु आपल्याला सगळ्या जीवनाचा नेहमी करता मार्ग दाखवत असतात। आणि गुरु सदैव आपल्याला एकच सांगत राहतात, वसुधैव कुटुंबकम। तुमचं घर वेगळं आहे, गाव वेगळं आहे, तालुका जिल्हा प्रांत वेगळा आहे, देश वेगळा आहे, परंतु एका ईश्वराच्या छायाखाली आपण जगून राहिलात म्हणून आपण एका कुटुंबातलेच आहात। वसुधैव कुटुंबकम ह्या शब्दाने सर्वांच्या मध्ये खऱ्या अर्थाने हे आंतरिक एकात्मता दृढ व्हावी याकरता सर्व आपल्या ऋषीमुनींनी प्रयत्न केलेले आहेत। आणि आजही देश विदेशामध्ये जे आमचे संत मंडळी संत वचनाचा प्रसार करतात तेही हाच एकात्मतेचा विचार देत असतात। ज्यांनी त्यांनी आपापल्या देशाचं वैभव वाढवत राहावं, धार्मिकता टिकून ठेवावी, आणि हे सर्व धार्मिकता हे वैभव सर्वांच्या सुखाला कारणी यावं म्हणूनच हा खटाटोप असतो। हे सगळं मार्गदर्शन गुरु करत असतात। म्हणून आज गुरुपौर्णिमेला सर्वसाधारण मनुष्य गुरुच्या दर्शनाकरता म्हणजे संतांच्या दर्शनाकरता जात असतो। आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे, देवभूमी आहे। आपल्या भारतभूमीमध्ये भारत देशामध्ये अनेक देवदेवालय आहेत, अनेक संतांचे मंदिर आहेत, समाधी आहेत। त्या परिसरात त्या भागामध्ये त्या ठिकाणचा सर्व जाती धर्मातील समाज हा एकोप्याने राहतो। याचं एकच कारण आहे, देवदेवालय आणि संत गुरु आहेत। म्हणून आजचा गुरुचा महिमा अगाध आहे। गुरुची अगाध लीला सांगू कशी मी तुम्हाला। गुरु काय करतात तर आपल्याला आपल्या देहातलाच परमात्मा याची जाणीव करून देतात। धर्म जागो सदैवाचा, धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव। म्हणून आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्वच गुरुचरण जे असतील त्या सर्व गुरुजनांना वंदन करतो। भगवान दत्तात्रेय हे सर्व गुरूंचे गुरु आहेत, म्हणून भगवान दत्तात्रेयाच्या या दरबारामध्ये आलेल्या सर्व भक्तगणांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व गुरुजनांना वंदन करून शब्दास विराम देतो। असंच हे सौख्य, हे प्रेम, हा आदर देशभर संपूर्ण जाती धर्मातील सर्व बांधवाच्या अंतःकरणात दृढ व्हावा, आपुलकी निर्माण व्हावी हीच आम्ही आज श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो।